पाहुणं? कूलर आणा भाऊ. अयो मी म्हणते आम्हालाच काय घेऊन आलाय आम्ही आलो की पळत पळत. नाही मला वाटलं दीदीला आणि गणेशला. कुठं आणला? ते वाबळे नाही का मकरंद वाबळे. शेषना जोडदार. आपण ह्याच्यात गंगवा त्याला शिकवावं लागेल पाणी वाटायचं. खालच्या ट्रे मध्ये वाटायला खूप पाहिजे. गरम होतोय ना. छान आहे. कितीला दिला व? ते दिला 2,500 रुपये. बाहेर देते ते 3,000 रुपयाला. हा हा हा. बघा दाजी काय घेऊन आलं. दाजीला लई काळजी भाऊची. सकाळी गेलं त्यांचं ड्रायपर चेंज करून आलं. त्यांना सांगितलंय दिस पप्पाला रोज जायचं. शेजारीच आहेत ना ग मैत्रिणीनं. तुम्हाला मी काढन व्हिडिओ दाखवन. कोण आले? सॉरी ताई आजीला तुम्ही लय दिवसात आल्यात. मी लता बसलो होतो आम्ही दोघी जणी. तुमची सून आली त्यांची पोरगी कामाला आली. आमची सून आली ती खरंच लय सुख लागले. तुला काय सुख आहे का नाही? मम्मी किती काय सुख? ट्रेनिंग चालली. ट्रेनिंग पिरियड मध्ये मी होता. असले मग स्वतः ताई ते आले ते. लगेच स्वतः त्यांनी त्याला तर तुम्ही देऊ का? स्वातीताईन ती गेली. लता पण गेली घरी. आणि ह्याला काय माहिती आम्ही जेवायला बसलोय म्हणून तिकडं झोपला होता. फक्त जेवाय पुरताच मैत्रिणींनो सकाळचं आणि संध्याकाळचं वरती येतो. नाही तो लांब झाडाखाली कुठं झोपतो माहितीये का? तिकडं त्या झाडाखाली किंवा मग इकडं गाडी खाली झोपतो लांब पटांगणाला. इतकं गुणाचं आहे बाळ माझं. खा अरे खा लाल्या. खा माझं बाळ. बसन खा. का खा वाटा ना का काय आता भाकरी? खा आता. नमस्कार मित्रांनो, काय आहे सगळे बरंच असतील. तर मित्रांनो असं चाललेलं आहे मम्मीचं व्हिडिओ काढायचं. सॉरी माझं व्हिडिओ काढायचं चाललंय. मम्मीचं चाललंय धाडून काढायचं. मी रूम मधला आमच्या राहडा आवरत होतो तर दीदीला व्हिडिओ काढायचा नाही झाला. मी आपल्या रूम मधला राहडा आवरत होतो. दीदी बसली तरी दीदीने व्हिडिओ नाही काढला. नाही म्हणजे तशी काम करते. राधे बसलेली. झाड लावाय मजा वाटते आहे का नाही? सावलीला बसायचं कसं वाटतं? भारी वाटतं का नाही? आणि राडा कोणी काढायचं? ही झाड उन्हाळ्यात लय पडते. हे पाला हाय का नाही मम्मी? ह्याचा लय पाला पडतो ना ग. Are you ready? वांग चिरलं आणि डायरेक्ट तळलं मैत्रिणींना. तेल आणि मीठ टाकलं आणि झाकून ठेवून तळलं. कारण का हे पातळ वांग करायचे काय ह्याचं नाही, गुणाचं नाही. आता ह्यातमध्ये मी टाकते मसाला. आणते त्यातमध्ये मसाला घ्यायचा आणि टाकायचा. असं एवढा घ्यायचा मनीषा मसाल्यातला मसाला. पहिल्यांदा गरम गरम 2 भाकरी केल्या. वांग तळलं. आता सगळ्यात पहिल्यांदा तात्यांना जेवायला द्यायचं आणि मग परत अजून 2-3 भाकरी गरम गरम करायच्या. सकाळी नाश्ता केलाय सगळ्यांनी. दीदीने माझ्या काय केलं का दीदी? सुशीला गेलती दीदीने सकाळी. आता तुम्हाला दाखवायची होती पण आता कवा दाखवू मैत्रिणींनो सुशीला. ते म्हणताना आका कसली सुशीला? आता मलाच नाही माहिती. लेकीनेच केलती खाली मे बी आपली सुशीला.
तुम्हाला मी वांग्याचं भरीत दाखवते जस्टमध्ये. ताईंनी पीठ मळलं या, ताईला आल्या पीठ मळायला लावलं. म्हणलं तुम्ही पीठ मळा, आम्हाला आज मिरच्या भाजायच्या त्या सकाळ सकाळ. पण दुपारी 1:30च्या पुढं आम्ही 1:30 म्हणजे 2:30च्या पुढं आम्ही सांडगं करतो. दुपारपर्यंत प्लॅनमधलं काय असेल ते करतो. तर उद्या करायच्यात लाडू ड्रायफ्रूटचे. आजचे दिवस नाही. आता ज्या कुठल्या ताईसाहेबांना लाडूची ऑर्डर टाकायच्यात ना ड्रायफ्रूटच्या, त्यांनी टाका, ती उद्या करणार आहे आम्ही. आता आज आम्हाला मसाला दुमलायचा आहे. 100 किलोचा मसाला कुठून ठेवला आहे. फक्त त्याला खोबरं टाकायचं आहे आणि दुमलायचं आहे. एक 25 किलो शिल्लक आहे आता सध्या. तोपर्यंत 100 किलोचा मसाला दुमलून ठेवायचा आणि मिरच्या भाजायच्या त्या 4 गोण्या राहिल्यात तेवढ्या म्हणलं भाजून काढल्या ना बिनकाळजी. मग त्या कुठून ठेवायला बिनकाळजी. आता कसं 10 पोती परत मागवलं तिथं मिरचीची, पण ती जरा हे 2 दिवस झाला आबाळ येत होतं ना, मग मिरच्या झाकायच्या कुठं ठेवायच्या कुठं, भिजल्या तर वाटोळ होईल ना त्याचं. म्हणून म्हणलं आता बघू कसं कसं होतंय. नाही तर मग 4 पोती आणायला लावणार आहे मी रिक्षावाल्याला. ते देतात काका आणून मला. ही झाली ज्वारीची भाकरी. आता तात्यांना देते जेवायला सुंदरपैकी. मग भाकरी वांग्याचं भरीत कसं केलंय दावती बघा. ह्याच्यात लसूण चटणी टाकली तरी चालती आणि हा मसाला टाकला तरी चालतो. आता तुम्हाला जो येते तोच आहे बघा, हाय का. आणि तो भरलाय मी. कुठे गेलं हे पोत. हा मसाला आहे, दिसतोय ना. माऊलीवाल्यांचंच तूप खातो आम्ही. चला हे देते तात्यांना. मित्रांनो अंड्याची पुरी करायची चालली. अंड्याची बुर्जी बुर्जी मसाला मागशी नव्हता दूर लागत, तिकडे जात होता वारेली. आता येतोय माझ्याकडे खवाळली ना वाऱ्याला. वारं रुसून म्हणलं आता मी नाही येत. आत घालतात मित्रांनो. सूर्य बघू शकतो. सूर्य सूर्य देवता, सूर्य देवता रे देवता रे. मित्रांनो तुम्हाला इमान दाखवतो. आइए देखते मजा आएगा. अगे इमान दाखवते, माणसाला बोर नाही व्हायला पाहिजे. मित्रांनो आता ही टाकी, आता ही उद्या टाकी मी अख्खी धुणार आहे, साफ करणार आहे आणि ह्यात रोज दुपारचं बसणार डुबुक डुबुक करणार. प्रॉब्लेम तेल का नाही टाकलं, फारच कमी टाकले तेल. तो तीच की तिला म्हणलं जाळ माग वड. उन्हाकाराचं चुलीवर अगं पाणी आणलं का त्यात वाताय. पाणी आण. अगं जळण ते पाणी आण ना. गम्याला द्या होता. काय गावेला नांदी काय. आता हे तर काहीच नाही. अगं ये नाही काय. पळ पळ जोर लागे खायच्या बघ. इधर रेस चल रही है मित्रांनो. फक्त पोरं बाहेर करतात म्हणून कष्ट करते ती. घरात आई बाई असली की असला राडा असतो सगळा. काय गम्याला आणलंय मैत्रिणी होता. हळू आता दे आवाज चुलीत होतो का अजून. थांब इथं पीठ भिजा घातले. पीठ भाजायचं किती 10 अंडे आणले करू. आता 550 पीठ करू अंडी. हे आमच्या पोलूच्या कोंबडीची गावरा अंडी. कुरिअरने देता आले असते तर दिली असते, पण आता पर्याय नाही. जाऊ दे. अंडी फुटले असते आका कुठून झाला असता. फुटली नसती तर रे न फुटणारी बसता. ते चांगलं पाणी घालायचं ना. तर इडी बिडी झाली का काय वर कर तोंड त्याचं. अर्धे चुकून. अच्छा कॅमेराचं का मला वाटलं मग कॅमेराचं कर. पण ते पाय आका पाय दिसत. कर इकडं. ती
प्यायच्या कॉकच पाणी वरच्या टाकीचं स्वयंपाकाला वापरतो नाही तर स्टीलचं गाम्याला हे लाडूचं चांगलं घासलंय मगाशी नाही तर आली म्हणते गाम्याल्यात पाणी घेऊन. लय लोकांनी अंडे होया मंडे रोज खावा अंडे. आता काय टेन्शन नाही मैत्रिणीनो. शेजारी कोंबडीवालीची अंडी कोंबडीवाल्याचा चेहरा फेस पॅक तिला द्यायचा मसाला, हळद, मिरची पावडर, धना पावडर आणि आपण आणायची अंडी. पोरांना म्हणायचं पेट वाचूल करा. कालवणाचं टेन्शन नाही अजिबात. भाकरी करायच्या फक्त. पोर हानत्यात चुरून. पैसे फिटत आले की माझं पहिले तुला मसाला आमची आत्या आली 80 फिटलत ना ग. 8 रुपयाने अंडे मैत्रिणींनो. जर कुणाला पाहिजे नसेल तर टाका ऑर्डर. मम्मी बारच्याला 10 रुपयानी जवळ ते म्हणून आटलं दिलंय. तशी कशी म्हणते 57 डबल. अरे तिचं घे की माझं कुठं घे. सॉरी तुझं कुठं घेते तिचा नंबर दिल्यावर चक्कर येऊन पडायची ती इरबळ फोन उचलून. फक्त मित्रांनो 12 रुपयाला येईल म्हणून माणसं म्हणतात. इकडे मिरच्या भाजल्या त्याचे बघा. तुम्ही माणसाला मिरच्या भाजता का नाही का तसा मसाला करता भाजून असतं. दे इकडे 2 मिनिटं. पेपर ना ते वर्षभर त्याला हे नव्हतं. आता आज आम्ही बाहेरच जेवण करणार आहे. पाण्याचा जार आण. सरांचं नाव टाकलंय ह्याच्यावर राजेंद्र सरांचं. सांगितलं होतं त्याने आणलीच नाही. ह्या परातीत जी जेवण्यात मजा असते ना मैत्रिणींनो ती कशातच नसते. आमचं पोट नाही भरत. पोट भरत नाही आमचं. हे असं वांग्याचं भरीत मस्त पैकी आणि असं कांदा बिंदा खायचा मस्त ज्वारीची भाकरी खायची आणि जेवायचं आपलं. धर ग पलू तुला नाही. थांब कांदा कुठे गेला. थांबा मैत्रिणींनो हिच्याकडे देते कॅमेरा. हा धर असं कॅमेरा करचा. हे असं धर आडवास काढा. बंद करून आडवा परत चालू कर. बघा मैत्रिणी बंद करून परत चालू करती. आडवा उभा होईल व्हिडिओ. कसा आडवा कुठं येत ना. रेडवर दाब. हा बघा मैत्रिणींनो मला एकतर तब्येत खराब आहे तरी पण आता चला म्हटलं मम्मी मला एक घास दे वांग्याचं. वांग्याचं भरीत चाललंय इथं खायचं. 1 मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही पण त्या सगळ्यात 3 वाटणी करतो. हा 3 वाटणे झाले. माझ्या डोक्यातच होतं तुम्हाला कुठेतरी गांडवायचं. भाजीला काय नाही म्हणून. मला म्हणली भाजी काय करू. मी म्हणलं कर काय बी. मग तिला वाटलं असं आता भाजी तर मलाच कर म्हणते. इकडे दीदीने मस्त पैकी अंड्याची भाजी केली. पण त्यांना 80 रुपये खर्च केला मी आणि शेजारीनीच्यात लावले अंडे आणायला. मग अंडेवालीकडून अंडे आणली बरंच्यातनं अंडे आणली. आता म्हणलं ही घरात नको ने ह्याला आता हिथंच जेवा. दे ना एक घास. एक खा बाया. दे आमचं कांदा मागं नाही. तर हे आमच्या नंदूबाया आहेत मैत्रिणी. हा काय नंदूबाई आहेत आमच्या. दे की दे. वहिनींना असं मस्त वातावरण झालं हो का. आणि वहिनींना म्हणलं जेवा पण वहिनी म्हणल्या कुठल्या वहिनी. असं म्हणलं का. खाऊन आले. वहिनी बाई अगो बाया. तुम्हाला कळलं असं मी काय म्हणली ती. वहिनी बाई का खाऊन आलेत आमच्या. मम्मी चिंपी तिकडून आले. तिला की मागा धर की. अगं मी का तशी करते पण. टेन्शन नाही मला. ही तब्येत खराब आहे माझी. कसं तोंड सुजलं मग. तब्येत खराब आहे माझी. माझं तर टेन्शन घेतलं तोंड सुचतं. जेव्हा माझं तोंड सुजले असतं सकाळपासून झोपून मला जेवणच लय गेलं नाही. बाई गणाला का नाही भाकरी घेतली तुला